व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने 10वीतील मुलीने संपवले जीवन. 4 तरुणांवर गुन्हा, दोघांना अटक. आटपाडी तालुक्यातील 10वीतील एका अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला मंगळवारी वेगळं वळण मिळालं. लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड वय 23 आणि रामदास गायकवाड वय 24 यांना अटक करण्यात आली आहे. अन्य 2 संशयित फरार आहेत. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आत्महत्या केलेली मुलगी 10वीत शिकत होती. सोमवारी 7 जुलै रोजी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री 9 वाजता घरी जेवताना तिने घरातील लोकांना तिच्या बाबतीत घडलेल्या गोष्टीची कल्पना दिली. गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेत जात असताना त्रास देत असल्याचे तसेच लैंगिक छळ केल्याची गोष्टही तिने सांगितली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी मिळत असल्याने ती चिंतेत होती. घरच्यांनी याबाबत सकाळी योग्य निर्णय घेऊ असं सांगून तिला आधार दिला होता. मात्र तिने दुसऱ्या दिवशी सकाळी आत्महत्या केली. राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात सर्व राहणार करगणी आणि अनिल नाना काळे राहणार बनपुरी यांनी मृत मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक छळ केल्याचं तक्रारीत म्हटलंय. या घटनेमध्ये बेकरी चालक राजू गेंड हा मुख्य सूत्रधार आहे. नागरिकांनी बेकरी चालक आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाईची मागणी करत गाव बंद करून त्याचा निषेध व्यक्त केला. बेकरीच्या आत एक खोली असून तिथून रॅकेट चालवलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नमस्कार. आटपाडी पोलीस स्टेशन येथे दाखल CR नंबर 254/2025 BNS कलम 64 ब्रॅकेटमध्ये 2 ब्रॅकेटमध्ये M 74 78 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 6, 12 प्रमाणे आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 1 राजू विठ्ठल गेंड यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. अटक आरोपी यांच्याकडे तपास करत आहोत. तसेच इतर आरोपी यांचा शोध घेण्यासाठी आटपाडी पोलीस स्टेशन येथे DB तसेच OPचे अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे. तसेच मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत. जे तक्रारदार आहेत त्यांना काही त्यांची ॲडिशनल त्यांची मागणी होती कलम वाढवून त्या संदर्भामध्ये काही त्यांची जबाबानी काही तसं करण्यात दाखल गुन्ह्यामधील साक्षीदार कल्पना महादेव सरगर यांचा जबाब नोंद केलेला आहे. जबाबातील हकीकतप्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. याबाबत माननीय न्यायालयांना कलमवाढीचा रिपोर्ट सादर केलेला आहे. मी सोमनाथ श्रीरंग सरगर. मी मुलीचा चुलता आहे. माझ्या घराशेजारीच मुलगी राहत होती ती. मला त्या मुलीनं 4 तारखेला सकाळी 10च्या दरम्यान ती आमच्या घरी आली होती. पण मी जरा मुंबईला जाण्याच्या गडबडीत असल्यामुळं ती मुलगी मला सांगत होती की 4 मुलं मला बराच त्रास देते. मी तिला म्हटलं की मी संध्याकाळी घरी येऊन आपण घरी बसून आपण घरी चर्चा करू. पण मला अचानक मुंबईला जावं लागल्यामुळं मी 4 तारखेला मुंबईला निघून गेलो. माझ्या बाचीचा वाढदिवस होता. पण मला 6 संध्याकाळीच मला ते इकडून गावाकडून फोन आला की मुलीनं आत्महत्या केली. आणि तिनं आमच्या बरेच जणांना घरातल्यांना सांगितलं होतं की ती माझं ह्या 4 मुलांनी त्या ICICI बँकेच्या रूममध्ये नेऊन माझ्यावर अतिप्रसंग केला आहे, बलात्कार केला आहे, तिचे कपडे फाडून तिचं एका जणाने शूटिंग केलं आहे. आणि ते शूटिंगचं तो संध्याकाळी नाही झाली तर मी तुझं उद्या व्हायरल करणार आहे असं तिनं संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्या पोरीला धमकी देत होते. शेवटी 11 वाजता ते मुलीनं स्वतःचा मोबाईल बंद केला व झोपून तिनं संध्याकाळी 11 झोपली व उठून परत तिनं स्वतः त्रासाला कंटाळून तिनं फास घेऊन लावून घेतला. आणि सकाळी त्यातला एक आरोपी अजून घरात आमच्या कुणालाही माहीत नाही तर ते 6 वाजता त्या मुलीला बघायला सकाळी घरी आला आहे. 6 वाजता आमच्या ती सगळ्या मळ्यांनी सगळ्या गावातल्या सगळ्या नागरिकांनी बघितलं आहे. आणि आम्ही हे पोलीस स्टेशनला आल्यानंतर या आटपाडी पोलीस स्टेशनचे PI बहिर साहेब यांनी आम्हाला काल सकाळी इथं आम्ही 2ला आलो आहे. काल 2 वाजल्यापासून जे रात्री 1 वाजेपर्यंत हे गुन्हा करून गेल्या दाखल नाही तयार नाही. ते त्यांना कुठून वरून फोन येते ते आणि आम्हाला हे वाक्य काढा
ते वाक्य काढा, हे वाक्य टाकले आरोपी सुटल, ते वाक्य टाकले आरोपी सुटल. आम्ही ह्याच्यात चुकीचं काही आणि कुणाही आम्ही चारही आरोपींचा आमचा कशाचा काडी मात्र संबंध नाही. त्यांची आम्ही जी जमीन नाही, त्यांचं आमचं भांडण नाही. पण या चौघांचंही प्रूफ त्या मोबाईलमध्ये आहेत. त्या चौघांनी त्या मुलीला भरपूर त्रास दिला आणि अशा बरेच मुली आहेत त्या आरोपीच्या एका मोबाईलमध्ये ते सगळ्यांचं जवळजवळ 20-30 ते व्हिडिओ क्लिप आहेत त्या मुलाच्या. अजून ते पोलीस स्टेशन त्या मुली आजपर्यंत त्या रूममध्ये गेले नाहीत. आम्ही रूम सांगितली, त्या रूममध्ये पंचनामा करायला गेले नाही, ते काय नाही. ते आम्हीच आरोपींना इथं आणून दाखल केलं आहे. बहीर साहेब हे सगळं मॅनेज कार्यक्रम आहे आटपाडी पोलीस स्टेशनचा. मी सायली सरगर यांचा चुलता आहे. नाव काय? अंकुश भिकाजी सरगर. मला या प्रशासनाने माझी पुतणी एक्सपायर झाल्यामुळे या प्रशासनाने मला काहीसुद्धा मदत केलेली नाही, बिलकुल नाही. आम्ही 3 दिवस झाले इथं येऊन आलो. आम्ही अजिबात आम्हाला प्रशासन आम्हाला हे करत नाही आहे. काय घटना झाली? घटना माझ्या पुतणीने आत्महत्या केली. काय कारणाने? बलात्कार झाल्यामुळे तिची आत्महत्या केलेली आहे तिने. सांगली जिल्ह्यामधलं हे आटपाडी पोलीस स्टेशन आहे, हे एकदम लाचार पोलीस स्टेशन आहे. कुठल्या तरी नेत्याचा फोन आला का हे मॅनेज करायचं, हे असले धंदे हे पोलीस स्टेशनचे अधिकारी करतायत. वरिष्ठ लेवलचे अधिकारी 3 दिवस घटना झाली, पण हे अधिकारी एकही ग्राउंड लेवलला कुठं जाऊन चौकशी या अधिकाऱ्याने केलेली नाही. म्हणून मला या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करायचा आहे आणि तात्काळ हा मुद्दा अधिवेशनात गेला पाहिजे. आणि हे जे अधिकारी कोण आत बसलेत, खुर्चीवरून उठलाय तयार नाहीत, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करून यांना सस्पेंड 100% वर अधिवेशनात मुद्दा सर्वांनी उचलावा. माझी ग्रामस्थांना आणि वर अधिवेशनात आमदार खासदारांना सर्व विनंती आहे की या अधिकाऱ्यांना, असल्या अवलादींना, भिकारचोट पैसे खाणाऱ्या अवलादींना सस्पेंड केलं पाहिजे. म्हणून मला ह्यांची मुलगी मेली ह्यांच्या जीवाला माहिती आहे. स्वतःच्या घरातली मुलगी मेली असती ना, ह्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळलं असतं स्वतःच्या घरावर वेळ आल्यावरती काय होतं. आणि हे अधिकारी उठतायत, विटेला गेलो, कुठं बाहेर गेलो, याड लावतायत. आम्ही 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी आहे. आमची कंप्लेंट घ्यायला कोणी तयार नव्हतं. या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध आहे. या मुलीचा जीव गेलाय, पण आम्ही 307 पोक्सो अंतर्गत मोठा गुन्हा दाखल झाला, कठोरात कठोर कारवाई झाल्याशिवाय या पोलीस स्टेशनमधून आम्ही जाणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आटपाडी.